नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज 22 फेब्रुवारी रोजी जे ग्राउंड झालेले त्या ग्राउंड विषयी मी तुम्हाला सगळी अपडेट देणार आहे। कारण तुम्हाला सर्वांना माहित आहे की जे मुलं जातात ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळी अपडेट पाठवतात की या ठिकाणी एवढे मार्क आले सर, त्या ठिकाणी तेवढे मार्क आले। ग्राउंड आज अशा प्रकारे झालं। जरी तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम वरती जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा ग्राउंड विषयी तुम्हाला काही सांगायचं असेल, तिथले व्हिडिओ पाठवायचे असतील किंवा फोटो वगैरे काही असतील किंवा काही तुमच्या समस्या असतील मित्रांनो, तर तुम्ही ते मला टेलिग्राम चॅनलवरती पाठवू शकता। आता सर्वात महत्वाची गोष्ट मेन म्हणजे आज सर्वांना माहिती आहे 22 फेब्रुवारी रोजी आज ग्राउंड वरती काही न्यूज वाले आले होते तिथे, म्हणजे त्या न्यूज चॅनलचं मी नाव नाही घेणार आहे। तुम्हाला सर्वांना कदाचित माहित असेल, जे मुलं तिथे ग्राउंड वर गेलते त्या मुलांनी मला सांगितलं आणि त्यांनी तिथला फुटेज पण पाठवला आपल्याला। त्या न्यूज वाल्यांचं कोणाचं नाव नाही घेणार, पण मी काय म्हणतो की न्यूज वाल्यांनी तेवढंच काम करावं, जे सत्य आहे ते सत्य परिस्थिती दाखवावं। सत्य परिस्थिती सोडून म्हणजे त्यांना कोणत्या कामासाठी बोलवलं नेमकं, की बाबा सगळं पारदर्शक काम चालू आहे का, या कामासाठी त्यांना बोलवलं होतं का, की नाही गड्या काय दाखवायचं त्यांना काय नाही। टोटल मित्रांनो तिथे आपले विद्यार्थी त्या न्यूजच्या बाजूला, तुम्ही जर एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव नाही सांगणार मी, त्याचं थोडंसं फुटेज जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ती क्लिप टाकतो, तुम्ही ती क्लिप बघा। पण मला काय वाटतं, सत्य म्हणजे न्यूजवर सगळेजण आपलं लक्ष ठेवून असतात की बाबा हे न्यूजवाले खरं बोलतील। आता तिथे टोटल 40 ते 50 मुलं आहेत आणि काही पोलीस अधिकारी आहेत। पोलीस अधिकाऱ्यांना ते पहिले ते न्यूजवाल्यांनी काय केलं की मुलांना प्रश्न विचारले की काय झालं, तुम्ही खूप जण असे बोलत आहात की बाबा इथे प्रॉब्लेम चालू आहे ग्राउंडला वगैरे, असं ठीक आहे, तेवढं आम्ही समजून घेतलं की बाबा तुम्ही चांगला प्रश्न विचारला ग्राउंडला। पण आमच्या मुलांनी पण तुम्हाला प्रश्न, जेव्हा त्या विद्यार्थ्यांनी तिथल्या उमेदवारांनी प्रश्न विचारला त्या न्यूजवाल्याला, त्यांनी सांगितलं की 100 मीटरला, लक्षात असू द्या, 100 मीटरला प्रॉब्लेम आहे असं बोलणार। हे बघा, यांनी न्यूजवाल्यांनी प्रश्न काय केला की ग्राउंड पारदर्शक सगळ्या प्रकारे चांगला चालू आहे, मग तुमचा काय प्रॉब्लेम आहे का ग्राउंड वरती, तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही ग्राउंड घेऊन आले तर त्या मुलाने काय केलं की सर 100 मीटरला प्रॉब्लेम आहे असं सांगितलं आणि डायरेक्ट न्यूजवाला तिथून बाजूला झाला। त्यांनी त्याचं म्हणणं ऐकून नाही घेतलं, फक्त त्या न्यूजवाल्याने काय सांगितलं, त्याला एखादी स्क्रिप्ट दिली होती बोलण्यासाठी की मग तू असंच बोल, एवढंच बोल। त्यांनी काय केलं की बघा या ठिकाणी जी पोलीस भरती चालू आहे मनोर, या ठिकाणी एकदम चांगल्या प्रकारे पारदर्शक पोलीस भरती चालू आहे। हैदराबादची जी म्हणजे ती सिस्टम चीप वगैरे चालू आहे ती एकदम व्यवस्थित चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। मग त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, पोलीस अधिकाऱ्यांनी बाबा ते तर सांगूच नका, त्यांनी तर एवढं सांगितलं की मुलांना 100 मीटर द्यायचं कामच नाही काय, असं सांगितलं त्यांनी। काय सांगितलं त्यांनी सांगितलं 100 मीटरला काही प्रॉब्लेम नाहीये, कशा प्रकारे प्रॉब्लेम नाही, भरती एकदम पारदर्शक चालू आहे, चांगल्या प्रकारे चालू आहे। मग पारदर्शक चालू आहे, आमचे रोजच्या रोज मुलांना जे ग्राउंडला मार्क येत आहेत, ज्या मुलाला 100 मीटरला आउट ऑफ मार्क होते त्या मुलाला 2, 4, 6 मार्क येत आहेत। तो मुलगा ऑब्जेक्शन घेतो तरी तुम्ही त्याला डबल चान्स देत नाहीये का? डबल चान्स देत नाहीये तुम्ही? प्रॉब्लेम ते ना। आज पण मेन म्हणजे आजची जी सरासरी लिस्ट आहे, आजचा पण टॉपर तो 38 आणि 42 पर्यंतच गेलेला आहे, जास्तीत जास्त ते पण। आणि एवढे जण विरोध करत आहेत 100 मीटरला, खूप जण विरोध करत आहेत की सर चिप मध्ये प्रॉब्लेम आहे, माझं रिटर्न घ्या। आणि चान्स भेटतोय काही जणांना चान्स भेटत नाहीये। तर या ठिकाणी कसं आहे, तुम्ही जर आवाज उचलणार नाही तर तसंच होणार आहे ना। आता हे सगळीकडे सोशल मीडियावर सगळीकडे, कारण की न्यूजवाले कधी जागृत झाले, त्यांना वाटलं की बाबा आता विद्यार्थ्यांचा कुठेतरी जीव धोक्यात येतोय। आता आपले तुम्हाला माहित असतील, आपले जे भाऊ आहेत जे पोलीस भरतीला गेले होते, बीडच्या ठिकाणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, विविध ठिकाणी असं 4-5 जागी घटना घडलेल्या आहेत ज्या ठिकाणी आपल्या भावांचा रनिंगच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे। मग न्यूजवाल्यांना जागृत झाले ते। मग मुंबईचं आज घेतलं त्यांनी, मुंबईचं आज घेतलं, पण आपले जे मुलं आहेत तिथं त्यांचं पण ऐकून घेणं गरजेचं आहे ना। पण तुम्हाला जे वाटतं तुम्ही तेवढंच ऐकून घेता, बाकीचं ऐकून घेत नाही, बाकीचं डायरेक्ट वाऱ्यावर सोडून देता। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो मी, या न्यूजवाले यांच्या त्यांच्या भरोशावर बसू नका। मीच नाही, तसे विविध शिक्षक आहेत की जे जास्तीत जास्त प्रमाणात मुंबईचा मुद्दा उचलून धरलेला आहे, की विविध घटकातला मुद्दा उचलून धरलेला आहे आणि सगळ्या ठिकाणी सांगत आहेत की ज्या ठिकाणी प्रॉब्लेम होत आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवा। कारण की ग्राउंडच्या आतमध्ये लक्षात असू द्या, ज्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होतंय का नाही मरोळला, हे बघा या ठिकाणी आता हे ग्राउंड आहे, या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये 100 मीटर बराबर, 1600 मीटर, त्याच्यानंतर गोळाफेक,
लक्षात असू द्या, गोळा फेक मध्ये तर कोणीच मार्क कट करू शकत नाही आपले, हे आपल्याला पण माहिती आहे. जर मार्क कट करण्याचा प्रयत्न केला, गोळा टाकून द्या अंगावर, संपला विषय तिकडे. ती जे एखादी चिप बीप मशीन वगैरे लावलेली असते ना तिथं, त्या मशीननं जर मार्क कटायचा प्रयत्न करतच नाही तो प्रश्न येत नाही. म्हणून गोळा एकदम ओके, गोळ्याचा काहीच प्रश्न नाहीये. फक्त प्रश्न आमचा इथंच यायला लागला, इथं आणि इथं, पण सगळ्यात जास्त 100 मीटरला. आता काही मुलं आहेत, आता मी असं म्हणत नाहीये, तुम्हाला पण माहितीये, सगळेच आंबे जर चांगले असले तर ते कसं आहे, ते आंबे खायला आणि बघायला मजा नाही येणार, त्याच्यामध्ये एखादा नालायक खराब आंबा असतोच. तसं काही मुलं आहेत ज्यांचे कमेंट येतात की सर आमचं ग्राउंड तर चांगलं गेलाच, आमचं ग्राउंड तर व्यवस्थित गेलं, आम्हाला 100 मीटरला काही प्रॉब्लेम आला नाही, असे काही मुलं बोलतात. पण भाऊ एक काम कर, जो मुलगा 100 मीटर चांगला नाहीये, जो विश्वासानं जीव तोडून सांगतोय, तो म्हणतोय की सर माझं ग्राउंड चांगलं आहे, 100 मीटर माझं चांगलं आहे, मला रिटर्न 100 मीटर घ्यायचंय, आणि त्याला चान्स भेटत नाही, तर तू पण त्याच्यासोबत उभा राहा तिथे, त्याला तिथं सपोर्ट कर, त्याला सपोर्टची जरूरत आहे तिथे. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती, जरी तुमचं 100 मीटर चांगल्या प्रकारे निघला असेल, आपल्यातला एखादा विद्यार्थी असा बोलत असेल, आपला एखादा भाऊ असा बोलत असेल की माझं 100 मीटर चांगलं आहे, पण त्या ठिकाणी मला मार्क कमी येत आहेत, तर मला रिटर्न द्यायचं 100 मीटर, आणि तिथले अधिकारी जर ऐकत नसतील तर तुम्ही त्या गोष्टीला वाचा फोडा, तिथं त्यांना बोला, सगळेजण मिळून बोला की सर घ्या 100 मीटर रिटर्न घ्या, 100 मीटरला प्रॉब्लेम येतोय तर. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आता यांनी काय केलं, सकाळी 4 वाजता मुलं आतमध्ये घेतलीत. किती वाजता? सकाळी 4 वाजता, लक्षात असू द्या, सकाळी, बराबर, सकाळी 4 वाजता. त्याच्यानंतर सकाळी 4ला गेलेला मुलगा मित्रांनो अंदाजे कधीपर्यंत येऊ शकतो? 8 घेतलं, 9 घेतलं, 9:30 घेतलं, मुलगा 11:30 ते 12च्या दरम्यान वापस आलेला आहे. बघा, 11:30 ते 12 वाजेपर्यंत म्हणजे वापस आला. मग याचं ग्राउंड कधी घेतला असेल, त्याने काय खाल्लं असेल, तुम्ही तर आत काही देत नाही, काहीच नाही, तुमची काही व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी मुलं, मी ते जे व्हिडिओ मुलांनी पाठवले ते व्हिडिओ बघितले, ज्या ठिकाणी मुलं झोपतात तिथली व्यवस्था तर सांगूच नका, एकदम व्यवस्था अशी दिलेली, झोपतात. पण खरंच सांगतो त्या मुलांना माहितीये, कारण की आम्ही गरीब घराचे आहेत ना. कोणत्याही ठिकाणी कसेही मच्छर असू द्या, काही असू द्या, लाईट नसू द्या, काही असू द्या, कशी कचरा पडू द्या, एखाद्या ठिकाणी झोप एखादी रात्र काढायची, दुसऱ्या दिवशी ग्राउंडला उभं राहायचं आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे, एवढंच त्या मुलांना माहितीये. काल ज्या मुलाचा मृत्यू झालेला आहे छत्रपती संभाजीनगरला, त्याचे 3 राऊंड कंप्लीट झाले होते. 3 राऊंड कंप्लीट होऊन 4थ्या राऊंडला त्याला सुचत नव्हतं, पळता वेळेस त्याला असं जाणवत होतं की नाही आपल्याला जमत नाहीये, तरी पण त्यांनी फिनिशिंग लाईन याच्या अगोदर तिथे चक्कर येऊन पडला. दवाखान्यात नेईपर्यंत त्याला दवाखान्यात मृत्यू घोषित करून दिलं, डॉक्टरांनी सांगितलं मृत्यू झालेला आहे याचा अगोदरच. मग एवढं तुम्ही लक्षात असू द्या, समजा आपले आई वडील मेन म्हणजे ग्राउंडच्या बाहेर बसलेले असतात किंवा मोबाईलवर अर्ध्या तासाने 5-5 मिनिटांना कॉल करतात की बाबा माझ्या मुलीचं ग्राउंड झालं का नाही, माझ्या मुलाचं ग्राउंड झालं का नाही, आणि जर सोबत येत असतील तर ते ग्राउंडच्या बाहेर टकमक उभे असतात, अन्नात पोटाचा कण नाही, पाणी पित नाहीत, फक्त ते ग्राउंड कडे बघतात की नाही माझ्या मुलाचं ग्राउंड होऊन कधी बाहेर येईल, माझ्या मुलीचं ग्राउंड होऊन कधी बाहेर येईल. जेवढं तुम्ही आतमध्ये त्या ग्राउंड मध्ये ऍक्टिव्ह नसतात त्याच्याहून जास्त ऍक्टिव्ह ते अशा विचारांना, अशा डोळ्यानं बघतात की देवा माझ्या मुलाला, जेवढे देवाची एवढी प्रार्थना करतात की आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मुलाला एकही केसाला धक्का लागू नये, त्याचं ग्राउंड चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्याला मार्क चांगल्या प्रकारे आले पाहिजे, पण माझा मुलगा ग्राउंड मध्ये हरला नाही पाहिजे, कुठं काही पडला नाही पाहिजे. जर आई वडील एवढे विचार करत असतील आणि हे लोक 100 मीटरला जर मार्क त्या मुलाचे कट करत असतील तर न्याय कुठं मागायचा? न्याय कुठं मागायचा? एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, 100 मीटरला तुम्ही मार्क कट करता आणि तो मुलगा एक तर काही खात नाही. अहो 4 वाजता कोणी उठून खाणार आहे का? 5 वाजता सकाळी कोणी खाणार आहे का? तुम्ही आतमध्ये पण काही नेऊ देत नव्हते, आता विरोध केला म्हणून कुठतरी नेऊ देतात, पण काही ठिकाणी नेऊ पण देत नाहीयेत आतमध्ये. यांचा प्रॉब्लेम काय तेच काय कळत नाहीये खरं सांगू तर. म्हणून सगळ्या मुलांना विनंती आहे, आणि काही मुलांनी मला अशी पण माहिती दिलेली आहे की सर
समजा माझं ग्राउंड होतं 9चं, म्हणजे 9चा टायमिंग दिला होता, काहीतरी 9चा का 11चा टायमिंग दिला होता काही मुलांना, तर ते सकाळी 6ला गेलेत. किती वाजता? सकाळी 6 वाजता. सकाळी 6 वाजता त्यांनी एंट्री केली, त्यांचं पण ग्राउंड झालं, त्यांना पण घेतलं. सरळ निघायचं, ते टायमिंग सांगतील, ते टायमिंगचं पुढचं पुढं बघू. ग्राउंड देऊन टाकायचं, आतमध्ये जायचं, हो हो म्हणायचं, धकायचं आपलं पुढं. पण आतमध्ये खाण्यासाठी वगैरे ते बघायचं, ऍप्लिकेशन नंबर आपला आहे का त्या लिस्टमध्ये, तिथं बघायचं. आणि काही मुलांनी सांगितलं की सर घेतात ते आतमध्ये, काही प्रॉब्लेम नाही, 9चा ग्राउंड आहे ना, तुम्ही सकाळी घुसा आतमध्ये 6 वाजता. कारण की हे लोक यांच्या मर्जीनं वागत, आपल्याला पण त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. सरळ म्हणायचं, हो माझं आहे सर, सकाळी 6चा टायमिंग, 5चा टायमिंग आहे, तुम्ही बोलवलं होतं त्याच टायमिंगला आहे. जरा आज जायचं, स्कॅनिंग करतील, संपला विषय. तिथे थांबवतील तर बाहेर निघायचं, मग गेलाच नाही, पण चक्कर तर होईल आतून. तर तुम्ही असाल, घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर बाहेर झालं, पण आतून तर जाऊन या तुम्ही. तुम्ही बोलणार की नाही 9चा टायमिंग आहे, 9चा टायमिंग आहे, मी 9 वाजेपर्यंत बाहेरच थांबणार, किंवा 7 वाजता लाईनला, 8 वाजता लाईनला लागणार, तसं करू नका. झालं तर झालं, सरळ म्हणायचं, हो माझं 6चा टायमिंग आहे, बघा लाईनीत लागायचं, संपला विषय. आपलं ऍप्लिकेशन स्कॅन झालं, म्हणायचं सर असं असं झालं, काही तब्येतीचं काहीतरी कारण द्यायचं, आपल्याला ग्राउंड द्यायचंय वेळेच्या. यांना गरज नाही पडलेली या ठिकाणी, मुंबई पोलीसच्या ठिकाणी यांना गरज नाही पडली. हे त्यांच्या मर्जीनं काम करतायत सध्या तरी. आणि जे जे मुलं विरोध करत आहेत ना, त्या मुलांना ते रिटर्न चान्स देत आहेत. पण त्याच्यासाठी पण विरोध चांगला करावा लागतो म्हणे, की बाबा माझं ग्राउंड होतं, माझं मला पैकीच्या पैकी मार्क येत आहेत. यांना ओरडून ओरडून सांगावं लागतं. आज तो न्यूजवाला आला, न्यूजवाल्याने काय केलं, प्रतिक्रिया घेतल्या, त्याची क्लिप टाकतो मी टेलिग्रामला, तुम्ही बघा, तेव्हा तुम्हाला सगळे डोळे उघडतील की आपल्याला कोणत्या न्यूजवाल्यावर भरोसा ठेवायचा आणि कोणावर नाही ठेवायचा. काय स्क्रिप्ट होती, काय लिहिलेलं होतं की बाबा तू एवढंच वाचायचं, एवढेच उमेदवारांना प्रश्न आणि एवढंच ते पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून बोलायचं. सरळ सरळ सांगतोय, सगळं पारदर्शक चांगलं चालू आहे, हे चांगलं चालू आहे. आमचा भाऊ बोलला तिथं, एखादा उमेदवार सरळ बोलला की सर 100 मीटरला प्रॉब्लेम शब्द ऐकला की गड्यानं माईकच चेंज केला. गड्यानं पुढचं ऐकलं नाही त्या न्यूजवाल्यानं, की बाबा पुढं माईक चेंज केला की पुढं काय बोलणार आहे काय नाही, हे ऐकलंच नाही ना. या गोष्टी ऐकल्या नाही आणि सरळ काय, हा ठीक आहे, उमेदवाराचं आम्ही सगळं बोलणं ऐकलेलं आहे आणि उमेदवार बोलले सगळं चांगलं प्रकारे, काय चांगलं प्रकारे आहे, आमचा उमेदवार बोलतो 100 मीटरला प्रॉब्लेम आहे, 100 मीटरला मार्क कटत आहे, जे सांगत आहे, तरी तुम्ही ऐकायचं नाव घेत नाही. आणि हा रोजचाच प्रॉब्लेम, जेव्हापासून पोलीस भरती चालू झाली रोजच्या रोज प्रॉब्लेम चालू आहे. आणि सगळ्यात जास्त 100 मीटरचा वाटलं होतं, 100 मीटरला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल, बिलकुल प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झालेला आहे. पण सगळ्यांना डिमोटिवेट करत नाही, मोटिवेट करत आहे. याच्यासाठी सांगतोय, 100 मीटरला जर मार्क कमी येत असतील तिथं उभे राहा, त्यांना विचारा मला चान्स पाहिजे, ते पण अर्धा एक तासानं. डायरेक्ट तुम्ही जर म्हणणार की नाही अर्ध्या तासानं किंवा 15-20 मिनिटांतरी तुम्हाला, कारण की तुमची जी बॉडी आहे ती ऍक्टिव्ह झाली पाहिजे बरोबर, नाही तर तुमचे पाय वगैरे म्हणजे नाही, डायरेक्ट ते म्हणतील ठीक आहे अजून एक दे, लगेच उभा राहा. तसं उभा राहायचं नाही. तुम्ही लढू शकता, एखादा अधिकारी तुमच्यावर दबाव टाकेल, तुम्ही त्याला बोला. सोबत जे उमेदवार असतील, आपले भाऊ बंधू असतील, सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही त्या मुलासोबत उभे राहा. जर तुम्हाला मार्क कमी आले असतील, तुम्ही सांगा की सर मला अजून एकदा द्यायचे आहे, घेऊ शकतात ते. पण तुम्ही बोलणारच नाहीये, तुम्ही काय करणारच नाहीये, आणि तुम्ही विचार काय करता, जाऊ द्या यांच्या नादी लागून एखादा पोलीस अधिकारी तुम्हाला बोलतो की बाबा तुला पोलीस केस होईल, बघ तुला पुढची अजून कोणती भरती देता येणार नाही, असं तसं तुम्हाला काही मित्रांनो बोलतो, आणि तुम्ही त्या गोष्टी ऐकता आणि पुढे का जात नाही. तुम्हाला ते मनात भीती असते. का भीती असते त्याचं कारण काय माहितीये का, आपण गरीब घरातले बरोबर, आणि गरीब घरातले मुलं आपली सगळी आशा त्या नोकरीवर आहे की बाबा नाही पुढे अजून प्रॉब्लेम होईल, एखाद्या भरतीला प्रॉब्लेम होईल, हे एवढे मोठे पोलीस अधिकारी आपल्याला बोलत आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार म्हणजे अन्याय सहन करणारा आहे. जर इथं या ठिकाणी अन्याय होतोय, तुम्हाला माहिती आहे 100 मीटरला चांगले मार्क येत आहेत, तर तुम्ही त्यांना ठामपणे तुमचं मत तिथं मांडलं पाहिजे, तुम्ही बोलले पाहिजे, तिथे ओरडून त्यांना सांगितलं पाहिजे. आज पण 38, 40, 41 पर्यंत ग्राउंड, त्याच्या वरी ग्राउंडच जाईना. नेमकं मुलं एवढे ग्राउंड, एवढे परफेक्ट रात्र दिवस मेहनत करून, आणि यांनी त्या हैदराबादच्या ज्या मशीन आणल्यात की त्या चिपा आणल्या त्या लावतायत एकदम पाळा पळा तुम्ही, आणि बिंदास यांचं काम चालू आहे. आणि तो पण प्रायव्हेट सेक्टरचा माणूस बसलेला आहे, त्याच्या मनात पण काय काम आहे, कधी टायमिंग चालू होतो, कधी काय व्हायला लागलंय तेच काय कळेना.
कधी ती मशीन बंद पडते, कधी चालू होते, त्यांचे टेक्निशियन तिथंच आहेत. पण काय गरज आहे? 100 मीटरला तुम्ही स्टॉप वॉच न घ्या, टायमर न घ्या, नाही गड्या या टाइमला असं ठीक आहे. तुम्ही ते चालत नाही. तुम्ही एक चिप लावायला, प्रॉब्लेम व्हायला, सगळे मुलं बोलायले, सोशल मीडियाकडून सगळीकडून विरोध चालू आहे, तरी तुमच्या गोष्टी मनमानी सारख्या चालू आहेत. तुम्ही त्या गोष्टी कमी करतच नाहीयेत. आणि आता पण मी सांगतोय, मरोळ या ठिकाणी जे आज 22 फेब्रुवारी रोजी जे ग्राउंड झालेलं आहे त्याला खूप मुलांनी विरोध केलेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळे खूप जणांना म्हणजे अजून डबल चान्स दिलेला आहे. तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही तिथे जर तुम्हाला मार्क 100 मीटरला चांगले येत असतील तर तुम्ही विरोध केला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची, सर्वात महत्वाची गोष्ट, कालची जी बातमी आहे 21 फेब्रुवारीची, खूप म्हणजे दुःखद बातमी आणि वाईट बातमी आहे. खूप नोकरी पुन्हा पुन्हा ही नाही तर ती, काहीतरी बिझनेस, काहीतरी धंदा, काहीतरी काम करू आपण. आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. पण जीवाच्या वरी, एवढं तुमच्या जीवाच्या वरी जर जात असेल, सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, जर तुम्हाला कुठं वाटतंय, तुमच्या छातीत दुखतंय, कुठेतरी त्रास होतोय, तर एवढा विचार करा, आपल्या ग्राउंडच्या बाहेर आपले आई वडील, आपला भाऊ कोणीतरी थांबलं, आपली वाट बघत आहे, किंवा गावाकडे कोणीतरी आहे, किंवा माझ्या मुलीचं ग्राउंड झालं का नाही, माझ्या मुलाचं ग्राउंड झालं का नाही, अर्ध्या तासानं 5-5 मिनिटांना तुम्हाला कॉल करतायत, तुम्हाला विचारतायत तुमचं ग्राउंड झालं का नाही. सगळ्यात जास्त तुम्ही जेव्हा ग्राउंडवर उभे राहता ना, तुमच्याहून जास्त डबल नाही तर हे डोळे टिपलेले असतात त्या मोबाईलवर, की तुमचा कॉल रिटर्न कधी येईल त्यांना. या कारणाने टिपलेला असतो की माझा मुलाचं ग्राउंड चांगलं झालं का नाही. न्यूज मध्ये ऐकत आहेत की बाबा या ठिकाणी या मुलाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी त्या मुलाला पडलाय, खाली हे झालंय, ते झालंय. अशा गोष्टी जेव्हा ते ऐकतात त्यांचा जीव अजून जास्त घाबरतोय. ते विचार करतात की तुम्हाला ग्राउंडवर पाठवायचं की नाही पाठवायचं. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, व्यवस्थित ग्राउंड द्या. जर कुठे त्रास होत असेल, ही नाही तर पुढची भरती, ही नाही तर पुढची भरती, अजून खूप भरत्या आहेत, अजून खूप नोकऱ्या आहेत. पण स्वतःचा जीव जर धोक्यात घालणार, हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. म्हणून सगळ्यांना विनंती करून सांगतोय की व्यवस्थित ग्राउंड द्या. ग्राउंड मध्ये जर कुठे चुका होत असतील तर तिथंच विरोध करा. कारण की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे मित्रांनो. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आजचं जे अपडेट आहे ते सगळं अपडेट सांगितलं. जर तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला टेलिग्रामवर फोटो व्हिडिओ पाठवू शकता, म्हणजे ते जास्तीत जास्त शासनापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करीन. मीच नाही तर असे खूप शिक्षक आहेत की जे आवाज उठवत आहेत. म्हणून सर्व शिक्षकांना सांगतो आणि विद्यार्थ्यांना खास करून सांगतो की आतमध्ये ग्राउंड मध्ये जर आपला एखादा भाऊ विरोध करत असेल की मला 100 मीटरला एक चान्स भेटला पाहिजे, तर तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला सपोर्ट करा. आणि सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना विनंती आहे, चांगल्या प्रकारे ग्राउंड द्या. कारण की ग्राउंड मध्ये तुम्ही जर त्यांना विरोध केला त्या ठिकाणी की मला एक चान्स पाहिजे, आणि ते जर देत नसतील तर सगळेजण तुमच्या पाठीशी जर उभे आहेत तर 100% ते तुम्हाला चान्स देतील आणि त्यांना द्यावाच लागेल. ते काही बोलू द्या तुम्हाला, कोणी काही पोलीस केस वगैरे काही करणार नाही. ते फक्त भीती घालतात. त्यांना काय वाटतं की वेळ निघून गेला पाहिजे, संपला विषय त्यांचा तिथंच. हे ध्यानात ठेवा. म्हणून सगळ्या भावांना, सगळ्या ताईंना सांगतो, चांगल्या प्रकारे ग्राउंड द्या. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही तुमचे प्रश्न जे काय असतील, तुमचे फोटो असतील, व्हिडिओ असतील, ग्राउंडचे जे काय कुठेही कोणत्याही घटकाचे असतील, तुम्ही मला पाठवू शकता की या ठिकाणी असा असा प्रकार घडलेला आहे. सगळ्यांना एवढीच विनंती आहे, फक्त ग्राउंड चांगल्या प्रकारे द्या. कारण की आपल्या आई वडिलांचे आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे, ही नाही तर दुसरी भरती आहे. म्हणून फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सगळ्यात मेन म्हणजे महत्वाचं. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त चॅनलची लिंक सगळीकडे शेअर करा. थँक्यू.